सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सोमवारी तब्बल 40 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर नवे 1141 रुग्ण आढळलेत। याशिवाय 935 रुग्णांनी आज उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे। सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 169 रुग्ण आढळले, तसेच आटपाडी तालुक्यात 54 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 114 रुग्ण, खानापूर तालुक्यात 94 रुग्ण, पलूस तालुक्यात 70 रुग्ण, तासगाव तालुक्यात 64 रुग्ण, जत तालुक्यात 127 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 69 रुग्ण, मिरज तालुक्यात 195 रुग्ण, शिराळा तालुक्यात 53 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 132 रुग्ण आढळलेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 70,332 रुग्ण आढळलेत। त्यापैकी 2,143 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 56,645 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 8,883 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत। मिरजेतील शास्त्री चौक ते रेल्वे उड्डाणपूल रस्त्यावर आयशर टेम्पो कोल्हापूरच्या दिशेने जात असताना अचानक टेम्पोच्या खाली सापडून आर्यन राजेश कुंचीपुरम या 8 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय, तर रोहित मायाप्पा शिंदे हा 5 वर्षीय बालक जखमी झालाय। अपघातानंतर आयशर चालक हा घटनास्थळावरून पळून गेलाय। अपघातानंतर नागरिकांनी टेम्पोवर दगडफेक केली आहे। मिरजेतील शास्त्री चौक ते उड्डाणपूल या मार्गावर फुले चौकात असलेल्या रेल्वेच्या मोकळ्या जागेत आर्यन कुंचीपुरम आणि रोहित शिंदे यांचं कुटुंब झोपडीत राहतात। दिवसभर फुले विकून आपला ते उदरनिर्वाह करत आहेत। आर्यन आणि रोहित हे रस्त्याच्या पलीकडील बाजूला असलेल्या किराणा मालाच्या दुकानात खाऊ आणण्यासाठी गेले होते। खाऊ घेऊन पळत येत असताना अचानक आयशर टेम्पोच्या खाली सापडले। आर्यन हा चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित हा गंभीर जखमी झाल्याने त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। आई वडिलांच्या डोळ्यासमोरच हा प्रसंग घडल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अपघातानंतर घटनास्थळी आलेल्या संतप्त नागरिकांनी टेम्पोवर दगडफेक करून मोठं नुकसान केले। या अपघाताची नोंद मिरजेच्या गांधी पोलीस ठाण्यात झाली आहे। सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे। अशातच ऑक्सिजन बेडची कमतरता भासते। अशातच रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांचा हाल होते। ही गरज ओळखून श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आजपासून विधायक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकांचा जेवणाचा हाल होऊ नये यासाठी 150हून अधिक नातेवाईकांना दररोज मोफत जेवण दिलं जाणार आहे। तसेच ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता ऑक्सिजनचे 15 सिलेंडर उपलब्ध करण्यात आलेत। शिव प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णांना मोफत घरपोच ऑक्सिजन दिलं जाणार असल्याची माहिती श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी दिली आहे। प्रतिष्ठानच्या वतीने महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजन आणि ऑक्सिजनची सेवा देण्यास प्रारंभ आज करण्यात आला। एक राष्ट्रीय कर्तव्य समजून देशाने मला काय दिलं यापेक्षा मी माझ्या देशाला काय देऊ शकतो या उदात्त सामाजिक हेतूने श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे जेवणाचे डबे, सॅनिटायझर, मास्क आणि ग्लोव्हचे वाटप करण्यात येणार आहे। तसेच ज्यांना बेड मिळाला नाही परंतु त्यांना ऑक्सिजनची गरज असेल त्यांना मोफत ऑक्सिजन सेवा दिली जाणार आहे। सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरू आहे। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांमुळे आता कोरोनासाठी लागणाऱ्या औषधी पुरवठ्यावर त्याचे परिणाम होऊ लागलेत। खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा नियमबाह्य वापर सुरू आहे। रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर आणून देण्याचा आग्रह केला जात असल्याने धावाधाव सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय। शासकीय रुग्णालयात सद्यस्थितीत गरजेनुसार सरासरी 150 इंजेक्शन वापरली जातात। आरोग्य विभागाने गेल्या 3 महिन्यात 4,325 इंजेक्शनचा वापर केलाय। शासनाकडे 4,000 इंजेक्शनची मागणी केली असली तरी 1,000 उपलब्ध झाले आहेत। शासनाकडून रेमडेसिवीर इंजेक्शन आरोग्य विभागाकडे दिली जात आहे। त्यांचा वापर शासकीय रुग्णालयांसह खासगी हॉस्पिटलमध्ये केला जातोय। खासगी रुग्णालयांना अन्न औषध विभागाकडून रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येतं, मात्र खासगी रुग्णालयांना दिलेलं इंजेक्शन हे त्यांच्याकडे उपलब्ध झाल्यानंतर परत करावं लागतं। सरकारी रुग्णालयात रेमडेसिवीरचा वापर रुग्णांना गरज असेल तरच करण्यात येतोय, परंतु खासगी रुग्णालयामध्ये सरसकट रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येत असल्याचं उघड झालंय। सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याला एक ऑक्सिजन टँकर उपलब्ध झालाय। त्यामुळे कोरोना महामारीच्या संकटात ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांचं प्राण वाचवण्यास मदत होणार आहे। कर्नाटकमधील JSW कंपनीकडून हा ऑक्सिजन टँकर उपलब्ध करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासाठी सहकार्य केले। कोरोनाने गंभीर होणाऱ्या या रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज असते, मात्र सध्या ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे। त्यामुळे ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे। खासदार संजय काका पाटील यांनी यासाठी
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी संपर्क साधून ऑक्सिजन उपलब्ध करण्याची विनंती केली होती। त्यानुसार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकातील JSW कंपनीशी संपर्क साधून खासदार संजय काका पाटील यांच्या मागणीनुसार सांगली जिल्ह्यात ऑक्सिजन टँकर पुरवण्याचं सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत JSW कंपनीच्या व्यवस्थापनाने खासदार संजय काका पाटील यांनी सांगली जिल्ह्यासाठी ऑक्सिजन टँकर देण्याची तयारी दर्शवली। त्यानुसार जिल्ह्याला सोमवारी एक ऑक्सिजन टँकर उपलब्ध झालाय। महापालिकेची तातडीची स्थायी समिती सभा बुधवारी होणार आहे। ऑक्सिजन प्लांट आणि 20 व्हेंटिलेटर खरेदीचा विषय स्थायी समिती सभेच्या विषयपत्रिकेवर आलाय। सुमारे 2 कोटी रुपये खर्चास मान्यतेसाठी ही विशेष सभा बोलावण्यात आली आहे। ऑक्सिजन प्लांट आणि व्हेंटिलेटर्स खरेदीसाठी शुक्रवारी स्थायी समिती सभेत तत्वता मान्यता दिली होती। आता विषयपत्रिकेवर विषय घेऊन तातडीची सभा बुधवारी ऑनलाईन घेतली जाणार आहे। या सभेत ऑक्सिजन प्लांट आणि 20 व्हेंटिलेटर्स खरेदीस मान्यता दिली जाणार आहे। महापालिकेमार्फत 20 व्हेंटिलेटर्स खरेदी केले जाणार आहेत। त्यासाठी सुमारे 78 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। व्हेंटिलेटर्स बेडची कमतरता भासत असताना महापालिकेकडून 20 व्हेंटिलेटर्स खरेदी केले जात असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। महापालिकेने मिरज शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कोरोना सेंटर सुरू केले। यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे। हा ऑक्सिजनची निर्मिती प्लांट आहे। कोरोनानंतर या ऑक्सिजन प्लांटचा वापर महापालिकेच्या दवाखान्यांसाठी होईल। त्यातून शिल्लक राहणारा ऑक्सिजन अन्य दवाखान्यांना पुरवठा केला जाईल। त्यातून महापालिकेचं उत्पन्न सुरू होणार आहे। मराठवाडा ते दक्षिण तमिळनाडू किनारपट्टीपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात रविवारपासून 5 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता। त्यानुसार रविवारसह सोमवारी सायंकाळी 7च्या सुमारास सांगली शहरासह जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे। सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाने सुरुवात केली आहे। दुष्काळी जत शहराबरोबरच तालुक्यात तसेच तासगाव, मिरज पूर्व, आटपाडी, खानापूर, विटा, कडेगाव इथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसलाय। तर मिनी कोकण किंवा पावसाचे आगार अशी ओळख असलेल्या शिराळा तालुक्यात तसेच वाळवा तालुक्यात केवळ वातावरण निर्मिती झाली होती, परंतु या तालुक्यास पावसाने हेलकावणी दिली आहे। हवामान खात्याने 5 दिवस विजांच्या कडकडाटांसह राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलाय। मिरज शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोविड विभागासाठी आमदार सुरेश खाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे 1 कोटी रुपयांची वैद्यकीय यंत्रसामुग्री दिली जाणार आहे। त्यामध्ये 15 व्हेंटिलेटर, 10 ऑक्सिजन मशीन आणि एका रुग्णवाहिकेचा समावेश आहे। जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याशी झालेल्या चर्चेतून त्यास मान्यताही मिळाली आहे। 8 दिवसात कोविड रुग्णालयात त्याचं वितरण केलं जाणार आहे। सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं। 2021-22च्या स्थानिक विकास निधीतून शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड विभागाला यंत्रसामुग्री आणि साहित्य देण्याची मागणी खाडे यांनी यावेळी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मान्यता दिली असल्याचं सांगण्यात आलं। सुमारे 1 कोटी रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून 15 व्हेंटिलेटर, 10 ऑक्सिजन मशीन आणि 1 रुग्णवाहिका दिली जाणार आहे। 8 दिवसात ही यंत्रसामुग्री रुग्णालयाकडे सुपूर्द केली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातही सुरेश खाडे यांनी कोविड रुग्णालयाला सुमारे 10 लाख रुपये किमतीचं साहित्य आणि यंत्रसामुग्री दिली होती। त्यामध्ये बेड, ECG मशीनचा समावेश होता। पेठनाका येथील 3 गुंठे जमिनीचे खरेदीपत्र केल्यानंतर मूळ जमीन मालकाने पैशांची मागणी केली असता 40 लाखांची फसवणूक करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी विजय विलास माने याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। पेठनाका येथील शोभा अशोक पाटील यांच्या 3 गुंठे जमिनीचा व्यवहार इस्लामपुरातील विजय विलास माने यांच्याबरोबर 41,50,000 रुपयांना ठरला होता। 22 जानेवारी 2015 रोजी नोटरी करताना विजय माने यांनी 1.5 लाख ॲडव्हान्स दिले होते। 29 जानेवारीला 3 लाख आणि उर्वरित 37 लाख खरेदी पत्रावेळी देण्याचं ठरलं। 1 जून 2015 रोजी विजय माने यांना रितसर खरेदी पत्राने 3 गुंठे जमीन दिली। खरेदी पत्रानंतर उर्वरित रक्कम आज देतो उद्या देतो असं म्हणत तो टोलवू लागला। शोभा पाटील यांनी विजय माने यांच्याकडे पैशाचा तगादा लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा, मी रक्कम देणार नाही, पोलीस व कोर्ट माझ्या हातात आहे, पैसे मागितल्यास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर विजय मानेने फिर्यादीकडून घेतलेली जमीन तसेच आणखी 1.25 गुंठे क्षेत्र असे मिळून पत्नी प्रियांका माने हिच्या नावे बक्षीसपत्राने नोंद घातली। या प्रकारे विजय माने यांनी शोभा पाटील यांची फसवणूक केल्याचं दिसून आलं। त्यानुसार इस्लामपूर पोलीस ठाण्यात विजय माने याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय।